नागपूर जिल्ह्यातल्या कामठी शहरात ॲक्टिवाच्या डिक्कीतून 3.5 लाख रुपये लंपास करण्यात आले। भर दिवसा बँकेसमोरून ही रोख रक्कम उडवण्यात आली। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र बँकेसमोर उभ्या असलेल्या ॲक्टिवा गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 3,50,000ची रोकड उडवली। फिर्यादी शालिक वंजारी आपल्या पत्नीसह किराणा विकत घेण्यासाठी आले होते। दुकानाजवळ असलेल्या बँकेजवळ त्यांनी आपली गाडी उभी केली आणि दुकानात जाणार तेवढ्यातच त्यांना ओळखीची व्यक्ती दिसल्यानं दुकानात जाण्यापूर्वी वंजारी दाम्पत्य त्यांना भेटायला गेला। हीच संधी साधून चोरट्यांनी गाडीच्या डिक्कीतून रोकड लंपास केली। ही बाब वंजारी दाम्पत्याच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। मात्र हा सर्व प्रकार परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे। 4 चोरटे रक्कम चोरताना दिसत आहेत। पुलिस चोरट्यांचा शोध घेत आहे। 4 लोग थे, उसमें से एक जन चिल्लर लेने आया, हमारा ध्यान भटकाया और दूसरा व्यक्ति गाड़ी के पास खड़ा था जो कि एक्टिवा गाड़ी में लॉक नहीं था, उनका लॉक ही नहीं था और उतनी देर में उन्होंने चोरी करके गया। तो जिनके पास से गए जिनके पैसे, उन्होंने बताया कि मेरी गाड़ी में 3.5 लाख रुपए था, वो चोरी हुआ। तो पुलिस में रिपोर्ट डालने के बाद फिर पुलिस ने आगे कार्रवाई करी। आगे कोणीतरी अज्ञात जे व्यक्ती होते त्यांनी त्या गाडीच्या डिक्कीमधून यांनी जे ठेवलेले पैसे आहेत ते लंपास केले। दुकानातून परत आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना डिक्कीमध्ये ठेवलेली जी पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पैसे जेव्हा दिसले नाही तेव्हा ते लगेचच पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, घटनास्थळाला भेट दिली। तिथे असणारे सीसीटीव्ही फुटेज आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी सांगितलेली घटना ही सत्य असल्याचे आणि यामध्ये 2 ते 3 लोक सध्या तरी आम्हाला दिसत आहेत। आमचा तपास सुरू आहे। समोर सीसीटीव्ही माध्यम आणि आमच्या गोपनीय बातमीदाराकडून आम्ही माहिती प्राप्त करतो।